नमस्कार दोस्तो. आज 23 जानेवारी. आजच्या महत्त्वाच्या बातम्या पाहूयात आपण. तर आजची पहिली बातमी आहे, जागतिक आर्थिक मंच म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 याचा आता दावोसमध्ये एक वार्षिक बैठक चालू आहे. आणि त्या बैठकीमध्ये जगातून वेगवेगळ्या देशातले महत्त्वाचे लोक, वेगवेगळी राज्य भारतामधली पार्टिसिपेट करतात. तर महाराष्ट्राने पण यावेळेस पार्टिसिपेट केलेलं आहे. आणि यावर्षी एक मिनिट, यावर्षी महाराष्ट्राने दावोस येथे 15.70 लाख कोटीच्या 54 सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. सो मित्रांनो, यावर्षी महाराष्ट्रानं ऑलमोस्ट 15.70 लाख कोटीचे सामंजस्य करार केले. सामंजस्य करार म्हणजे मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, MOU म्हणतो. आता हे MOUचा अर्थ काय होतो की त्यांनी जस्ट करार केलेले आहेत, याचा अर्थ ती पूर्णच्या पूर्ण अमाऊंट महाराष्ट्रामध्ये आली का? नाही. तर जे MOU होतात त्यातले जनरली 5 ते 10% एवढे फायनलाइज होतं, शेवटपर्यंत ती प्रोजेक्ट जातो. मग आपण म्हणू की ऑलमोस्ट यावेळेस आपल्याला एक 1.5-2 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट या वर्षी आपल्याला महाराष्ट्रामध्ये आलेली दिसेल. सो 20 ते 24 जानेवारी दरम्यान दावोस कुठं आहे? तर स्वित्झर्लंड या देशामध्ये आहे. इथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 2025 ची थीम काय आहे? बुद्धिमान युगासाठी सहयोग. बुद्धिमान युगासाठी सहयोग. सो इंग्लिशमध्ये काय आहे? कोलॅबरेशन फॉर इंटेलिजंट एज. कोलॅबरेशन फॉर इंटेलिजंट एज ही या वर्षीची थीम आहे. आता एक लक्षात घ्या, काही दिवसापूर्वी तुम्ही न्यूज बघितली असेल की अमेरिका ज्यावेळेस चेंज झाला प्रेसिडेंट आणि त्यानंतर अमेरिका आणि रशियामध्ये एक काय म्हणू आपण त्याला, की आता बैठक होणार की युक्रेनच्या मुद्द्यावरती आणि ते एका कन्क्लुजनला पोहोचतील. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू की दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी बैठक होईल. आणि त्या बैठकीसाठी स्वित्झर्लंडनं स्वतःहून पुढाकार घेतला होता की तुम्हाला जर अशी बैठक करायची असेल तर तुम्ही आमच्या इथे बैठक करा. सो बऱ्यापैकी असे जे मोठमोठ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांची मुख्यालय सापडतील तुम्हाला. त्याचबरोबर असे जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे जे काही कार्यक्रम आहेत ते तुम्हाला दावोसमध्ये स्वित्झर्लंडमध्ये दिसतात. मागच्या वर्षी आपण बघितलं की महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधून काही महत्वाचे लीडर दावोसमध्येच गेलेले होते आणि त्यांनी तिथे बर्फाचा यथेच आनंद पण घेतला होता. तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील. सो हे एक चांगलं ठिकाण आहे पाहण्यासारखा. यावर्षीच्या जे दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचं जे कार्यक्रम आहे तिथे भारतामधल्या 8 राज्यांनी इथे पार्टिसिपेट केलेलं आहे. कोणकोणती राज्य आहेत? केरळ आहे, तेलंगणा आहे, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल. हे ते 8 राज्य आहेत ज्यांनी यावेळेच्या दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीमध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. सो आता हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे? जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम काय आहे, याची स्थापना झालेली आहे 24 जानेवारी 1971 ला. याचे संस्थापक आहेत क्लॉस श्वॉब. याचे मुख्यालय आहे कॉलनी, स्वित्झर्लंड या ठिकाणी. लक्षात घ्या, दावोस या ठिकाणी दरवर्षी वार्षिक बैठक होत असते, पण त्याचे जे मुख्यालय आहे ते कॉलनीला आहे. प्रकार कोणता आहे? हा आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था म्हणजे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे मित्रांनो. NGO आहे एक, ही आंतरराष्ट्रीय NGO म्हणू शकतो आपण. याचा उद्देश काय आहे? जागतिक अजेंडा आणि निर्णय प्रक्रिया प्रभावित करणे. सो जगातील सर्व मोठे लोक त्या ठिकाणी येतात, उद्योगपती त्या ठिकाणी येतात आणि ते जगासाठी पुढच्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचे किंवा पुढे काय वाटचाल करायची याचंही तिथं मिळून थिंकिंग करतात, एकत्र येऊन विचार करतात. आणि एक प्रकारे जागतिक अजेंडा सेट करण्याचं काम कुठं होत असेल तर ते या ठिकाणी होतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या देशांचे निर्णय सुद्धा या ठिकाणी प्रभावित होतात. सार्वजनिक आणि खाजगी सहकार्यासाठी लॉबिंग केलं जाते इथे. म्हणजेच सार्वजनिक म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट. सो गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टरच्या पार्टनरशिपसाठी सुद्धा इथे काम केलं जातं. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? बॉर्ज, हे प्रोनाउन्सिएशन काय आहे बघा, बॉर्ज ब्रेंडे.
हे याचे सध्याचे अध्यक्ष आहेत. पुढे बघू आपण पुढची न्यूज. अमेरिकेतील 500 अब्ज डॉलरचा स्टारगेट AI प्रकल्प. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. स्टारगेट AI प्रकल्प लक्षात घ्या मित्रांनो. 500 अब्ज डॉलर म्हणजे $500 बिलियन. भारताची इकॉनॉमी 3-3.5 ट्रिलियन डॉलरच्या आसपास आहे. त्यातले $0.5 ट्रिलियन एवढे फक्त एका प्रोजेक्टवरती अमेरिका खर्च करते. त्यामुळं याचं महत्व आहे. भारतीय रुपयामध्ये जर काही आपण अमाऊंट कन्वर्ट केली तर ती ऑलमोस्ट 43 लाख कोटीपर्यंत जाते. सो अमेरिका एवढा मोठा खर्च हे स्टारगेट AI प्रकल्प म्हणून एक त्यांनी प्रोजेक्ट लॉन्च केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करते. ऑब्व्हियसली यासाठी काहीतरी याच्या मागे काहीतरी कारण असेल आणि ती एक महत्वाचं कारण आहे. कारण फार पूर्वी म्हणजे 90च्या दशकामध्ये 90च्या दशकामध्ये अमेरिकेने अशीच मोठ्या प्रमाणामध्ये इन्व्हेस्टमेंट आत्ताचं जे IT सेक्टर आहे त्याच्या डेव्हलपमेंटसाठी केली होती आणि त्यांनी त्या काळात जी डेव्हलपमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट केली होती त्यातून आज आपल्याला मायक्रोसॉफ्ट उभा राहिलेलं दिसतंय, आज आपल्याला ऍपल उभा राहिलेलं दिसतंय, आज आपल्याला अमेझॉन उभा राहिलेलं दिसतंय आणि लिटरली गुगल उभा राहिलेलं दिसतंय आणि लिटरली या कंपन्यांनी पूर्ण जग पादाक्रांत केलेलं आहे. आज नाही म्हणलं तरी त्यावेळेस जी अमेरिकेने इन्व्हेस्टमेंट केली होती या सेक्टरमध्ये त्यामुळे आज जागतिक अमेरिकेचा जर होल्ड बघितला तर तो सर्वाधिक आहे आणि अमेरिकेचं सुपर पॉवर हे स्टेटस ठेवण्यामध्ये त्यांनी त्यावेळेस घेतलेले निर्णय कामी आलेले आहेत. सो आत्ताचं जे युग आहे लक्षात घ्या IT मध्ये इव्होल्युशन चाललेलं आहे. आत्ताचं जे युग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण म्हणतो म्हणजे नेक्स्ट व्हर्जन आहे आपण असं म्हणूया याला. तर आता हा स्टारगेट प्रकल्प आहे काय नक्की आणि याचा उद्देश काय आहे. तर याचा मेन उद्देश काय आहे तर AI आर्टिफिशियल इकोसिस्टीम मध्ये अमेरिकेचे नेतृत्व मजबूत करणे. ठीक आहे. आता लक्षात घ्या एवढे मोठे अमाऊंट इन्व्हेस्ट करतायत म्हणजे काय की वेगवेगळ्या कंपन्यांना बोलवणं, त्यांना स्थापन करणं, त्यांना पैसे देणं. जसं सुरुवातीला आपण जर 90चा दशक पाहिला तर त्यावेळेस IT जेव्हा इव्होल्युशन होत होतं आणि IT सेक्टर कम्प्युटर ज्यावेळेस वेगवेगळ्या ठिकाणी वापरणार होते जसं बँकांमध्ये वगैरे तर बँकांच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला होता त्यावेळेस की हे आमचे जॉब वगैरे घेऊन जातील नाही का. ते रायटिंग पद्धत होती त्या काळामध्ये पण कम्प्युटर आले त्यावेळेस त्यांनी विरोध केला की आमचे जॉब जातील, बँकिंगमध्ये जॉबच संपणार. पण संपले का जॉब? नाही. आता ते जॉब कोणाकडे गेले तर ज्यांच्याकडे ज्यांना कम्प्युटर चालवता येतो त्यांच्याकडे गेले. तसं आता जे काही इन्व्हेस्टमेंट जे काही IT मध्ये जॉब येतील ते त्या लोकांना जास्त बेनिफिट होईल की ज्यांना आता AI सिस्टम चांगली वापरता येते. सो त्यामुळे या जी सिस्टीम आहे पूर्ण AI ची याच्यामध्ये अमेरिकेचं नेतृत्व हे मजबूत करण्यासाठी त्यांनी स्टारगेट प्रकल्प लॉन्च केलेला आहे. आता या उपक्रमाला कोणत्या कंपन्या पाठिंबा देतात? एनव्हिडिया हे तुम्ही ऐकलं असेल जे ग्राफिक्स कार्ड बनवते. एनव्हिडिया प्रमुख कंपनी आहे जगामधली. आर्म्स म्हणून कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट हे सगळ्यांना माहितच आहे. सॉफ्ट बँक ही एक लोन प्रोव्हाइड करते बऱ्याच स्टार्टअप्सना वगैरे. ओरॅकल तुम्ही ऐकलंच असेल आणि ओपन AI म्हणजे ChatGPT आपण ज्याला आता ChatGPT म्हणतो ते ओपन AI या कंपन्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिलेला आहे. आता याच्यावरती भारताचे जे HCL संस्थापक आहे आणि राष्ट्रीय क्वांटम मिशनचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर अजय चौधरी यांनी याच्यावरती काय मत मांडलेले ते अतिशय महत्वाचं आहे कारण हे राष्ट्रीय क्वांटम मिशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचं म्हणणं आहे की जर अमेरिकेनं हे पूर्णपणे सक्सेसफुल केलं तर जगातला पूर्ण डेटा जो आताही त्यांच्याकडेच आहे तो कायम त्यांच्याकडे राहील. म्हणजे भारताचं जे स्वप्न आहे की आपला डेटा आपल्याकडे पाहिजे आणि भारताने पण यासाठी काही इनिशिएटिव्ह घेतलेले ते पूर्ण होणार नाही. सो त्यांचा हा म्हणणं आहे की हा उपक्रम मोठ्या भाषा मॉडेल म्हणजे लार्ज भाषा म्हणजे लँग्वेज मॉडेल्स LLM म्हणू आपण. लार्ज लँग्वेज मॉडेलच्या मालकीवरती वर्चस्व गाजवण्याव्यतिरिक्त AI वर मजबूत नियंत्रण राखण्याचा अमेरिकेचा गंभीर हेतू आहे. सो यांचं हे म्हणणं आहे की हे स्टारगेट प्रकल्पामध्ये अमेरिकेचा मेन हेतू हे आहे की त्यांना लार्ज लँग्वेज मॉडेल जे आहेत त्याच्यावरती वर्चस्व मिळवायचं आहे. आता लक्षात घ्या आपण काही दिवसापूर्वी जेव्हा करंट अफेअर घेत होतो त्यावेळेस आपण एक मुद्दा बोललो होतो की नंदन निलेकानींनी एक स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही लार्ज लँग्वेज मॉडेल
डेव्हलप करत बसू नका, तर तुम्ही त्यांच्याकडनं डेटा घ्या, त्यांच्याकडून त्यांची सर्व्हिस घ्या आणि छोटे छोटे ऍप्लिकेशन्स क्रिएट करा त्याच्यावरती आधारित. म्हणजे काय लक्षात घ्या मित्रांनो, की तुम्ही कायमस्वरूपी जर त्यांच्यावर डिपेंड राहणार, म्हणजे तुम्ही स्वतःचे लार्ज लँग्वेज मॉडेल कधीच डेव्हलप करणार नाही. जर तुम्ही स्वतःचे लार्ज लँग्वेज मॉडेल डेव्हलप केले नाही तर ऑब्व्हियसली तुम्ही कायमस्वरूपी त्यांच्यावरती डिपेंड राहणार आहे. आणि तोच तर त्या अमेरिकेचा हेतू आहे की सगळ्यांनी आमच्यावरती डिपेंड राहिलं पाहिजे. म्हणजे जसं की आज युट्यूब आहे, तुम्ही कुठल्याही देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये कुणीही कितीही व्हिडिओ अपलोड करा, त्याचा रेव्हेन्यू जाणार कुणाला आहे? अमेरिकेला. तो जो डेटा आपण युट्यूबवरती अपलोड करतो तो डेटा जाणार कुठे आहे? अमेरिकेच्या डेटा सेंटरमध्ये. आणि त्यातून जी कमाई होणार आहे ती कोणाची होणार आहे? अमेरिकन इकॉनॉमीमध्ये होणार आहे. सो ते म्हणतायत की आम्ही सिस्टम क्रिएट करतो, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करतो आयटीचं, आणि तुम्ही फक्त आमच्याकडून सर्व्हिस घ्या. सो आपण हा विषय त्यावेळेस पण बोललो होतो की भारतातले जे लिडिंग पीपल आहेत फ्रॉम आयटी लाईक नंदन निलेकानी यांनी सुद्धा अजून ते विचार करत नाहीत की आपण स्वतःचा LLM किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल डेव्हलप केला पाहिजे. याच्या मागे एक कारण लक्षात घ्या की प्रायव्हेट यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट लागते. आपण बघितलं $500 बिलियन म्हणजे $500 ट्रिलियन, भारताच्या इकॉनॉमीचा 7वा भाग किंवा 6वा भाग म्हणू. पूर्ण भारताची जी GDP आहे त्याच्या 1/6 GDP एवढा इन्व्हेस्टमेंट त्यांनी फक्त एका प्रोजेक्टवरती करणार आहेत. मग भारतामध्ये कोणताही प्रायव्हेट व्यक्ती एवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, कारण ते अमेरिकेत पण करू शकत नाही. सो भारतामध्ये जर असं काय करायचं असेल तर भारतीय गव्हर्नमेंटला त्याच्यावरती तेवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. कोणत्याही एक प्रायव्हेट व्यक्ती तेवढी इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही. आता त्यांनी पुढे काय बोललेले आहेत? चौधरी पुढे म्हणतात की स्वतःचा AI सिद्धांत म्हणजे AI डॉक्ट्रिन आपण तयार केली पाहिजे. आपला स्वतःचा डेटा नियंत्रित करायला सुरुवात केली पाहिजे. तसेच डेटा सेंटरसाठी देशांतर्गत हार्डवेअर विकसित केले पाहिजेत. सो आपण स्वतःचे हार्डवेअर पण वापरले पाहिजे, जे की आपण आता मोस्ट ऑफ द आपण इम्पोर्ट करत असतो. अन्यथा आपला डेटा नियंत्रित करणे अधिकाधिक कठीण होईल. सो हा मुद्दा आहे डेटाच्या प्रायव्हसीचा. म्हणजे तुमच्या डेटाची पूर्ण प्रायव्हसी ही दुसऱ्या देशाच्या हातामध्ये असेल. सो आपल्याला त्या रिलेटेड स्टेटमेंट आठवतं ज्यावेळेस जिओच्या कार्यक्रम होता, त्यामध्ये मुकेश अंबानी बोलले होते, डेटा इज न्यू ऑइल. डेटा इज न्यू ऑइल. लक्षात घ्या, मिडल ईस्ट जे कंट्रीज आहेत जिथं क्रूड ऑइल सापडलं त्यांची इकॉनॉमी अतिशय डेव्हलप झाली, कारण बेस होता क्रूड ऑइलचा. सो आता क्रूड ऑइल हे संपत जाणार आहे, कधी ना कधी संपणार आहे, कारण तो संपणारा रिसोर्स आहे. पण हा जो डेटा आहे हा कधीच संपणार नाही. रोज आपण काहीतरी लिहितो युट्यूबवरती, आपण काहीतरी युट्यूबवरती व्हिडिओ टाकतो, किंवा आपण कुठल्या तरी सोशल मीडियावरती काहीतरी फोटो शेअर करतो, म्हणजे आपण डेटा डेली कंट्रीब्यूट करतोय. सो डेटा हा कंटिन्युअसली ग्रो होणारी गोष्ट आहे. सो आणि हा डेटा कंझ्युम करणारा पण एक वर्ग आहे. सो हे असं ऑइल आहे की जे कधी संपणार नाहीये. जसं की मिडल ईस्ट मध्ये ऑइल सापडलं, ते ऑइल संपणार होतं. हे ऑइल असं आहे की जे कधी संपणार नाहीये. आणि त्यामुळेच मुकेश अंबानींनी काय केलं की त्यांचं ऑइल कंपनी आहे, त्यांना माहिती आहे की ऑइल किती कॅश क्रॉप आहे, आणि तसंच कॅश क्रॉप ते आता डेटा आहे. सो त्यांनी काय केलं की पूर्ण शिफ्ट केलं ते डेटामध्ये. जिओच्या रूपामध्ये त्यांनी भारतामध्ये पूर्ण डेटा कंझ्युम करण्याचं लोकांना सवय लावली, आणि त्यातून त्यांना एक मोठा व्यवसाय मिळाला. आता हे चांगलं वाईट तर दोन्ही पण याचे पैलू आहेत. आपण याला एकल्ली पाहता कामा नये, कारण जे आयटीचं किंवा मोठ्या प्रमाणात इंटरनेट जो भारतामध्ये आलेला आहे, मोठ्या प्रमाणात इंटरनेट जो पसरलेला आहे, त्यामुळे ऍक्च्युली काय झालेलं आहे, तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज क्रिएट झालेले आहेत. लोकांचे बरेच व्यवसाय हे ऑनलाईन गेलेले आहेत. बरेच लोक हे आता घरी बसून पण काम करतात. पूर्वी 1 GB डेटासाठी लोक ₹300 पे करत होते. आज लोक ₹300 रोज 2 GB डेटा वापरतात. सो एवढ्या मोठ्या प्रमाणात डेटा कन्झम्पशन झालेलं आहे, आणि आता भारत हा जगामध्ये सर्वात जास्त डेटा कंझ्युम करणारा देश बनलेला आहे, आणि सर्वात स्वस्त डेटा हा भारतामध्ये मिळतोय. आता भारतानं असं काही केलंय का? तर हो, भारताने इंडिया AI मिशन सुरू केलं होतं मागच्याच वर्षी. लास्ट इयर भारतानं इंडिया AI मिशन सुरू केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मिशनसाठी 10,300 कोटी म्हणजे मोठामोठी $1 बिलियन एवढा बजेट तरतूद केलेली आहे. म्हणजे भारताने पण असं एक मिशन केलेलं आहे मागच्या वर्षी लॉन्च, जे की ह्या वर्षी टार्गेट म्हणून अमेरिकेने लॉन्च केलंय. पण भारतानं $1 बिलियन $1.2 बिलियन इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्याच्या तुम्ही तुलनेमध्ये बघा, अमेरिकेने 500 बिलियन म्हणजे 500 पट जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली. सो ते स्केल लक्षात घ्या तुम्ही, किती मोठं स्केल आहे. पुढचं आहे न्यूज, बेटी बचाओ बेटी पढाओ चे दशक
या गोष्टीला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून ही चर्चेमध्ये आहे. मित्रांनो, हा सेम प्रश्न किंवा बेटी बचाओ बेटी पढाओवरती आय थिंक राज्यसेवेवरती यावर्षीचा प्रश्न आला होता यावरती. तर मे बी त्यामुळेच प्रश्न आला असेल, कारण आता याला 10 वर्ष पूर्ण होणार होते आणि एक्झाम आपल्या आत्ताच झालेली आहे काही दिवसापूर्वी, त्यामुळे त्यांनी हा प्रश्न विचारलेला असू शकतो. सो 2015ला 22 जानेवारी 2015ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पानिपत या ठिकाणाहून बेटी बचाओ बेटी पढाओ याचा शुभारंभ केला. सो 22 जानेवारीला म्हणजेच काल या गोष्टीला ऑलमोस्ट म्हणण्याच्या पूर्णपणे 10 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. 2021 पासून काय केलेलं आहे, हा जो बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे ती मिशन शक्तीमध्ये एकत्रित केलेली आहे. म्हणजे आता ही सेपरेट नाहीये, तर मिशन शक्तीचा एक भाग आहे. आणि मिशन शक्ती कशासाठी काम करते, तर महिलांच्या सुरक्षितता आणि सक्षमीकरणावरती लक्ष केंद्रित करते. सो मिशन शक्ती जी की महिलांच्या सुरक्षितता आणि सक्षमीकरणावरती लक्ष केंद्रित करते, त्याचाच आता एक बेटी बचाओ बेटी पढाओ हा एक भाग आहे. आता मिशन शक्तीमध्ये 2 उपयोजना आहेत. पहिली काय आहे, संबल ही योजना आहे. याचं काय आहे, हे काय वन स्टॉप सेंटर आहे आणि महिला हेल्पलाईन सारख्या उपक्रमाद्वारे सुरक्षितता आणि सुरक्षेला संबोधित करते. सो वन स्टॉप सेंटर महिलांसाठी निर्माण करते, त्याचबरोबर महिलांसाठी हेल्पलाईन सुद्धा देते. दुसरं काय आहे याच्यामध्ये, दुसरं आहे सामर्थ्य. याच्यामध्ये काय आहे, ज्या वर्किंग वुमन्स आहेत, ज्या की महिला काम करतात, वर्किंग वुमन्स आहेत, काम करणाऱ्या महिला, म्हणजे ऍक्च्युली होम मेकर्स पण कामच करत असतात, पण इथे जे की बाहेर जाऊन जॉब करतायत महिला, त्यांच्यासाठी बोललेलं आहे. काम करणाऱ्या महिलांसाठी शक्ती सदन, पुनर्वसन गृहे आणि पाळणा म्हणजे त्यांची लहान मुलं असतील तर त्यांना ठेवण्यासाठीची व्यवस्था त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रदान करणं, यासारखा उपक्रम यामध्ये सामर्थ्यमध्ये घेतले जातात. त्याचबरोबर प्रधानमंत्री मातृवंदन योजना लॉन्च केलेली आहे. याच्यामध्ये काय आहे की दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये, दुसऱ्या डिलिव्हरीसाठी, दुसऱ्या मुलासाठी आधार देण्यासाठी आता यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सो ही जे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना आहे त्याचे काही टप्पे त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्यातला पहिला टप्पा काय आहे बघा, म्हणजे याचा आपण म्हणू आउटपुट काय आहे, फलश्रुती काय आहे, यांनी काय अचीव्ह केलं या योजनेनं. तर 2014-15 मध्ये SRB म्हणजे सेक्स रेशिओ ऍट बर्थ, जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर, हे किती होतं 2014-15 मध्ये 918 होतं. म्हणजे काय की 1000 मुलं जन्माला आली तर तिथे फक्त 918 मुली जन्माला येत आहेत. ते कशामुळे होत होतं, तर आपण स्त्री भ्रूण हत्या, म्हणजे जर एखादी मुलगी जन्माला येणार हे समजलं की त्याचा हत्या केली जायची. तो त्याच्यावरती गव्हर्नमेंटने परत बंधन वगैरे घातले, पण तरी पण त्या गोष्टी चालू होत्या. पण आता त्यांनी म्हणलेलं की आपण ह्या योजना लॉन्च केल्यापासून रिझल्ट काय झालाय, तर 14-15 मध्ये 918 होतं ते 22-23 पर्यंत आता 933 पर्यंत सेक्स रेशिओ ऍट बर्थ, जन्माच्या वेळीचं लिंग गुणोत्तर 933 पर्यंत आलेलं आहे. हे आपण राष्ट्रीय बोलतोय, पूर्ण भारताचं. एक ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ म्हणजे एकूण शाळेमधली जी नोंदणी प्रमाण आहे ते 2014-15 मध्ये 75.51% होतं मुलींचं, ते आता 79.4% 21-22 पर्यंत वाढलेलं आहे. आणि तिसरं 14-15 मध्ये टोटल इन्स्टिट्यूशनल, संस्थात्मक म्हणजे काय, इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीज ज्या आहेत, प्रसूती ज्या आहेत, इन्स्टिट्यूशनल प्रसूती ज्या आहेत, त्या 2014-15 मध्ये 87% होत्या, त्या 2019-20 पर्यंत 94% पर्यंत वाढलेल्या आहेत. सो यामध्ये काय आहे की म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट जो आहे, MMR म्हणतो आपण, तो त्यामुळे कमी झालेला आहे. सो बेटी बचाओ बेटी पढाओ मुळे हे काही पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला पाहण्यात आलेले आहे. म्हणजे हे एक प्रकारे या योजनेचं यश आहे असं गव्हर्नमेंट बोलतंय. त्याचबरोबर काय, याच योजनेअंतर्गत सेल्फी विथ डॉटर्स म्हणजे मुलींबरोबर सेल्फी, बेटी जन्मोत्सव यासारख्या मोहिमांनी काय केलेले, जनजागृती निर्माण केलेली आहे आणि मुलीचा जन्म हे एक सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी चांगली भूमिका बजावलेली आहे. आता ही जी योजना आहे ही केंद्र पुरस्कृत आहे, म्हणजे या योजनेसाठी जो पैसा आहे तो केंद्र देतोय, पण ते देण्याचा त्यांचा क्रायटेरिया काय आहे, तर ते जिल्ह्याच्या पातळीवरती सेक्स रेशिओ ऍट बर्थ काय, जिल्ह्याच्या पातळीवरती सेक्स रेशिओ ऍट बर्थ काय, म्हणजे जन्माच्या वेळीच
सेक्स रेशिओ काय आहे जिल्हा पातळीवरती, त्याच्यावरती ते ठरवतं की कुणाला किती रुपये द्यायचे. सो 918 किंवा त्यापेक्षा कमी असेल सेक्स रेशिओ ऍट बर्थ तर ते 40 लाख रुपये देणार. 919 पासून 952 असेल तर ते 30 लाख रुपये देणार आणि 952 पेक्षा जास्त असेल तर ते 20 लाख रुपये देणार. म्हणजे जेवढा सेक्स रेशिओ कमी तेवढे पैसे जास्त देणार आहे. लक्षामध्ये का पैसे जास्त देणार आहे तर त्यांना जास्त जास्त इम्प्लिमेंट करता याव्यात योजना, काही लोकांना इन्सेंटिव्हाइज करता यावं, पैसे देता यावे, लोकांना प्रमोट करता यावं. जसं की आता बघितलं की तुम्ही मुलगा जन्माला आला किंवा मुलगी जन्माला आली तर 6,000 रुपये दिले जातात महाराष्ट्रामध्ये, मुलगा जन्माला आला तर 5,000 रुपये दिले जातात. यासारख्या गोष्टी करता यावेत म्हणून हे फंड दिले जातात. आता दरवर्षी 24 जानेवारी म्हणजेच उद्याचा दिवस जो आहे तो राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि हा का साजरा केला जातो तर 24 जानेवारी 1966 रोजी इंदिरा गांधी यांनी भारताच्या पहिल्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली होती. सो त्या एक प्रकारचं वुमन एम्पॉवरमेंटचं जे प्रतीक आहे महिला पंतप्रधान होणं, आणि म्हणून तो जो दिवस आहे 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. याला बाल दिन बरोबर कन्फ्यूज करू नका, लक्षात हे बालिका दिन आहे. पुढचं आहे नोव्हेंबर 2024 मध्ये ईपीएफओ एम्प्लॉयमेंट प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने 14.63 लाख निव्वळ सदस्य जोडले. आता हे ईपीएफओ काय आहे म्हणजे जे लोक नोकरी करतात त्यांना आपल्याला माहिती आहे की प्रोव्हिडंट फंड दिला जातो, म्हणजे ते रिटायर झाले की रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांना काही पैसे दिले जातात. मग त्यासाठी काय केलं जातं की ज्या ठिकाणी तो नोकरीला आहे त्या ठिकाणी काय केलं जातं त्याचं एक ईपीएफओ अकाउंट बनवलं जातं आणि त्यामध्ये त्या व्यक्तीच्या पगारातून काही पैसे कट केले जातात आणि जेवढे पैसे व्यक्तीच्या पगारातून कट होतात तेवढेच पैसे ती कंपनी सुद्धा त्यामध्ये कंट्रीब्यूट करत असते आणि त्यातून एक कॉर्पस म्हणजे अमाऊंट तयार होते जी की कंटिन्युअसली साठत जाते ओव्हर द पिरियड. आणि जेव्हा तो व्यक्ती रिटायर होईल म्हणजे 30 वर्ष 35 वर्ष यानंतर जेव्हा तो रिटायर होईल त्यावेळेस जे कॉर्पस किंवा एकत्र अमाऊंट जमलेली आहे त्यातून त्याला काय दिली जाते, पेन्शन दिली जाते. सो एकंदरीत ईपीएफओचा उद्देश काय होता की व्यक्ती 30-40 वर्ष काम 30-35 वर्ष फार फार तर काम करते आणि त्यानंतर त्याला म्हातारपणामध्ये पैशाची अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्याला पेन्शन देता यावी म्हणून ही एक तरतूद करण्यात आलेली आणि यासाठीच ईपीएफओची स्थापना झालेली होती. आता इथे काय म्हणलेलं आहे की नोव्हेंबर मध्ये 14.63 लाख नवीन लक्षात घ्या नवीन ईपीएफओचे अकाउंट निर्माण झाले, म्हणजे 14.63 लाख लोकांनी ईपीएफओचे मेंबर झालेले, म्हणजेच त्यांच्या नावाने आता पेन्शन सुरू होणार भविष्यामध्ये. म्हणजे त्यांच्या पगारातून पैसे कट होत आहेत आणि त्यांचा एम्प्लॉयर जो आहे तो पण त्यांच्या वतीने काहीतरी पैसे देतोय. सो ही एक एम्प्लॉयमेंट जनरेशनची म्हणजे चांगली बाजू दाखवतोय, ही एक चांगली गोष्ट आहे की एम्प्लॉयमेंट जनरेट होतोय. आता जे लोक म्हणतात की एम्प्लॉयमेंट जनरेट होत नाही तर त्यांच्यासाठी हे एक प्रूफ म्हणून आहे की एम्प्लॉयमेंट एका महिन्यामध्ये 14.63 लाख एम्प्लॉयमेंट जनरेट झालेले एका महिन्यामध्ये. आता भारतामध्ये हा आकडा छोटाच आहे पण लक्षात घ्या की हा एम्प्लॉयमेंट आहे. जर तुम्ही हा पूर्ण रिपोर्ट मी ते घेतलेला नाही पण जर तुम्ही रिपोर्ट हा पहा, या रिपोर्टमध्ये त्यांनी जे सांगितलं की ऍव्हरेज सॅलरी आहे 21 ते 26-27 वर्षाची जी मुलं आहेत त्यांची जी ऍव्हरेज सॅलरी आहे ती 6 लाखापर्यंत आहे वगैरे, म्हणजे या गोष्टी त्यांना एक चांगली सॅलरी मिळालेली आहे की जे एक लाईफ चांगलं जगू शकतात. आता हा मुद्दा आहे त्यांचा. आता जे लोक ईपीएफओ मध्ये नाहीये म्हणजे बाकीचे जे डेली वेज वर्कर्स आहेत किंवा बरेच एम्प्लॉई की जे ईपीएफओच्या एम्बिट्स मध्ये किंवा त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नाहीत पण ते कुठे ना कुठे नोकरी करत असतात, तर अशी पण अनऑर्गनाइज सेक्टर मधली जी एम्प्लॉयमेंट आहे ती यामध्ये कन्सिडर होत नाही. जे लोक डेली वेज वर्कर्स आहेत किंवा अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये काम करतात त्यांचं ईपीएफओ अकाउंट नसतं. सो त्यामधला आपण कुठलाही एम्प्लॉयमेंट यामध्ये पकडत नाहीये. आता हे ईपीएफओ मध्ये वाढ होणं सदस्यांमध्ये हे काय दर्शवतं तर वाढत्या रोजगाराच्या संधी दाखवतं. दुसरं काय दाखवतंय, कर्मचाऱ्यांच्या फायद्याबद्दल जागरूकता वाढलेली आहे. म्हणजे जे एम्प्लॉई आहेत नाही का त्यांच्या ईपीएफओ अकाउंट असतं तर त्याचा किती फायदा आहे याच्याबद्दल जे लोकांमध्ये आणि त्यांना जॉब देणाऱ्या लोकांमध्ये जी जागरूकता आहे ती वाढलेली आहे. कारण याचा जो एम्प्लॉयर आहे की जो त्यांना काम देतो त्यांना पण याचा फायदा होत असतो. ईपीएफओचे यशस्वी आउटरीच कार्यक्रम म्हणजे ईपीएफओचे अकाउंट व्हावे किंवा लोकांनी पेन्शन फंड मध्ये कंट्रीब्यूट करावं यासाठी जे आउटरीच केलेलं आहे, म्हणजे ईपीएफओने जे लोकांना सांगितलेले की तुम्ही यामध्ये सामील व्हा याचा पण एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झालेला आहे म्हणून हे वाढलेले असं ईपीएफओ स्वतः सांगते की हे 3 कारण आहेत.
आता टोटल जे सगळं राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्राने एका महिन्यामध्ये 20.86% सदस्यांची भर घालून आघाडी घेतलेली आहे. म्हणजे ईपीएफओ अकाउंट निर्माण करण्यामध्ये किंवा जे नवीन अकाउंट निर्माण झालेले आहेत यामध्ये 1 नंबरचं राज्य कोणतं आहे तर ते महाराष्ट्र आहे. आता फ्लोराईड म्हणजे काय आणि ते अमेरिकेच्या पाणीपुरवठ्यात का सोडले जाते ही गोष्ट न्यूज मध्ये काय आहे तर जे अमेरिकेमध्ये आता तो चर्चा चालू आहे की त्यांच्या जे वॉटर आहे जे पिण्याचं पाणी आहे ड्रिंकिंग वॉटर आहे त्याच्यामध्ये फ्लोराईड टाकलं जातं तर ते बंद करायचं. तर पहिली गोष्ट म्हणजे फ्लोराईड टाकलं जात होतं. आता तुम्हाला आठवेल की आपण प्रत्येक 10-20 वर्षानंतर काहीतरी नवीनच बघतो. लहानपणी आपण बघायचो की तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे वापरू नका नाही का किंवा तुम्ही कोळशानं दात घासता मग आपल्याला रिड्युक्युल केलं जायचं आणि मग लोक आपल्याला सांगायचे शिक्षक सांगायचे किंवा डॉक्टर येऊन टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज द्यायचा की आपण 21व्या शतकात चाललोय आपण 20व्या शतकात चाललोय आपण इकडे चाललोय तिकडे चाललोय आणि तुम्ही मिठानं दात घासता किंवा चारकोल किंवा कोळशानं दात घासता. अशा प्रकारे ज्ञानवर्धन केलं जात होतं. आणि आता जर तुम्ही बघितलं तर सांगितलं जातं की तुमच्या मीठ पाहिजे तुमच्या पेस्टमध्ये किंवा तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही जरा गेला शॉपमध्ये तर तुम्हाला कोलगेट चारकोलवालं कोलगेट दिसतं. आता हेच कोलगेट सांगायचं की चारकोल वापरू नका. आता ते म्हणते की चारकोल आहे का तुमच्या कोलगेटमध्ये आम्ही बघा लॉन्च केलेलं आहे. म्हणजे काय की सायन्स आहे का सायन्सचा खेळ मांडलेला आहे आपल्याला माहिती नाही. पण सायन्स फॅक्ट्स एवढ्या बदलू शकतं 180 डिग्रीमध्ये टर्न मारला जाऊ शकतं. एखादी गोष्ट अतिशय वाईट आहे ती आता चांगली म्हणलं जातं किंवा आधी ती चांगली आहे ती गोष्ट आता वाईट म्हणलं जाते. पूर्वी आयुर्वेदाला रिड्युक्युल केलं जायचं आता आयुर्वेद चांगला म्हणायला लागलेत लोक. पूर्वी ॲलोपॅथी 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 चाललंय आता तुम्ही बघा लोकांचं एक म्हणजे ओढा वाढलेला आहे की आता आपण ॲलोपॅथी शिवाय पण आयुर्वेदाकडे लक्ष दिलं पाहिजे. सो एकंदरीत सायन्स इज अन डेव्हलपिंग स्टेज आणि इथं नवीन नवीन अजून गोष्टी पुढे येणार आहेत. त्यामुळे दिस इज नॉट अन एंड. याचं आपण उदाहरण आहे हे फ्लोराईडचं. का तर फ्लोराईडने काय होतं तर फ्लोराईडमुळे दात किडण्यापासून रोखलं जातं. सो जर पाण्यामध्ये तुमच्या फ्लोराईड असेल तर ते दात किडत नाही. आता काय होतं की हे तुमचे दात आहे ते मजबूत करतं आणि जे बॅक्टेरिया असतात ते ऍसिड सिक्रेट करतात दातावरती आणि त्यामुळे काय होतं ते इनॅमल जे असतं कोटिंग असतं ते खराब होतं आणि त्यामुळे दात किडायला सुरुवात होते. आता फ्लोराईड काय करतं की तुमचं आवरण निर्माण करतं तुमच्या दातावरती त्यामुळे ते ऍसिड जे क्रिएट करतं बॅक्टेरिया त्यामुळे तुमचं इनेमल खराब होत नाही आणि इनेमल खराब होत नाही त्यामुळे दात किडण्याची प्रोसेसच होत नाही. आणि ज्यावेळेस हे त्यांनी 1960s मध्ये अमेरिकेमध्ये फ्लोराईडचा वापर झाला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की 60% रिडक्शन झालं होतं. 60% रिडक्शन झालं होतं कशामध्ये दात किडण्याच्या प्रमाणामध्ये 60%नी घट झालेली होती त्यांनी फ्लोराईड टाकायला सुरुवात केल्यापासून. आणि त्यामुळे काय झालं की तिथं एक नॅशनलच पॉलिसी झाली की मोस्ट ऑफ लोकांच्या ड्रिंकिंग वॉटरमध्येच गव्हर्नमेंटच फ्लोराईड टाकतं. आता ऑब्व्हियसली त्याचे काही मानकं आहेत की एवढंच % टाकलं पाहिजे वगैरे. पण आता नवीन जो रिसर्च झालेला आहे फ्लोराईड बद्दलचा त्यातून काय सिद्ध झालेलं आहे की फ्लोराईडचे प्रमाण जास्त असलेल्या मुलांमध्ये बुद्ध्यांक कमी येतो. बुद्ध्यांक म्हणजे IQ इंटेलिजंट क्वोशंट. म्हणजे ज्या मुलांच्या ड्रिंकिंग वॉटरमध्ये आणि त्यांच्या शरीरामध्ये जर का फ्लोराईडचं प्रमाण वाढलं तर त्यांचा IQ कमी होतो म्हणजे मंद होतात ते मुलं. सो आता हा नवीन रिझल्ट आला नवीन रिसर्च झाला. आता नवीन रिसर्च झाला त्यामुळे त्यांचे ते डिबेट चालले की आता आपल्याला फ्लोराईड नाही म्हणजे बाबा दात किडले तर आपण दुसरा कुठला तर उपाय करूया. दात किडू नये म्हणून दुसरं काहीतरी उपाय करू पण मंद होणं चांगलं नाही कारण त्याच्यावरती काय उपाय नाहीये. सो आता मंद व्हायचं का दात किडलेले बघायचं ह्या दोन्हीमध्ये आता सध्या एक प्रकारे विचार करतायत अमेरिकन लोक. आणि ज्यावेळेस त्यांचा विचार पूर्ण होईल त्यावेळेस मग आपण पण त्यांना फॉलो करू. सो आपल्या इथे पण त्या गोष्टी अंमलात आणल्या जातील. पहिल्यांदा आपले बॉस लोकांनी डिसाईड केलं पाहिजे की नाही का मग तिकडचे सायंटिस्ट म्हणणार तिकडचे डॉक्टर म्हणणार मग आपल्या इथले डॉक्टर म्हणणार असा विषय आहे. पुढे ओपन AI प्रतिस्पर्धी अँथ्रोपिक ला गुगलने $1 बिलियन गुंतवणूक करणार. हे न्यूज आपण तसं पाहायला गेलं तर अजून फायनल नाहीये मित्रांनो. पण आपण ही न्यूज घेण्यामध्ये कारण काय आहे कारण अँथ्रोपिक म्हणून एक जसं ओपन AI जे आहे आपण चॅट जीपीटी म्हणतो. चॅट जीपीटीची जी पॅरेंट कंपनी आहे त्याला ओपन AI म्हणतात. सो जे चॅट जीपीटी आहे तसंच हे अँथ्रोपिक पण आहे की जे म्हणजे लक्षात घ्या अमेरिकेमध्ये एक झालंय असे एक नाही अजून बरंच आहे. अमेझॉन वेगळंच करायला लागलंय. ओपन AI जे आहे त्याचं जे ओनरशिप आहे किंवा त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट आहे मोठा इन्व्हेस्टर आहे तो कोण आहे मायक्रोसॉफ्ट आहे.
आलं लक्षामध्ये. तसं आता अमेझॉननं स्वतःचं सुरू केलेलं आहे आणि गुगलनं काय केलेलं आहे, आता अँथ्रोपिकला सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे अँथ्रोपिक जेमिनी आहे स्वतःचं, राईट. तुम्ही गुगलला सर्च करताना तुम्ही पहा गुगलवरती की जेमिनी तुम्हाला ऍक्च्युली इनबिल्टच आहे. तुम्ही गुगल सर्च मध्ये गेला ना, तुम्ही इनबिल्टच एखादा क्वेश्चन विचारा बघा, तुम्हाला लगेच जेमिनी रिप्लाय देतं, उत्तर देतं. आणि त्यांच्याकडे एवढा डेटा आहे गुगलकडे, आणि त्यांना माहिती आहे की लोक कसं सर्च करतात, त्यानुसार डेटा काय द्यायचा, त्यानुसार ते एआयला त्यांनी तसं ट्रेन केलेलं आहे की कशा प्रकारे उत्तर तुम्ही देऊ शकता. त्यांचं स्वतःचं जेमिनी आहे, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी अँथ्रोपिक मध्ये $1 बिलियन म्हणजे ऑलमोस्ट 8,600 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याचं डिक्लेअर केलेलं आहे. ही अजून न्यूज ही नाहीये की 100% शुअर नाहीये, कारण दोन्ही गुगलनी त्याबद्दल अजून काय बोललेलं नाहीये. पण ही न्यूज खरी आहे की याच्यापूर्वी अँथ्रोपिक मध्ये गुगलनी $2 बिलियन ऑलरेडी इन्व्हेस्टमेंट करण्याचं प्रॉमिस केले आणि ऑलरेडी इन्व्हेस्ट केलेले आहेत. म्हणजे याच्या आधी $2 बिलियन आणि आताचा $1 बिलियन, म्हणजे हे टोटल अमाऊंट जाते 24 ते 25 हजार कोटी रुपये. आता लक्षात घ्या, इंडिया एआयचं जे आपण मगाशी मिशन बघितलं, भारत सरकारनं जे एआयचं मिशन लॉन्च केलं त्यामध्ये 10,000 कोटीची ऑलमोस्ट इन्व्हेस्टमेंट सांगितली. आणि इथे एक कंपनी आहे गुगल, प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांचं स्वतःचं ऑलरेडी एक एआयचं मॉड्यूल आहे. त्याच्यावरती ते ऑलरेडी LLM म्हणजे लार्ज लर्निंग मॉडेल्स जे आहेत, लँग्वेज मॉडेल्स जे आहेत, त्याच्यावरती ऑलरेडी त्यांनी काम केलेले. तरी सुद्धा दुसरी एक कॉम्पिटेटिव्ह कंपनी आहे, कॉम्पिटिटर कंपनी आहे अँथ्रोपिक, त्याच्यामध्ये परत 24 ते 25 हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट केले जात आहेत. का? कारण दिस इज द फ्युचर. भविष्यामध्ये आपण ज्या प्रकारे सर्च करतो गुगलवरती, ज्या प्रकारे आपण माहिती घेतो, त्याचं स्वरूप बदलणार आहे आणि ते बदललेलं स्वरूप असणार आहे ते हे ओपन एआय, अँथ्रोपिक या स्वरूपामध्ये येणार आहे. आता ही जी कंपनी आहे याचं जर तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये गेला तर ऑलमोस्ट 88.5 करोडचा यांनी रेव्हेन्यू या क्वार्टरमध्ये क्लॉक केलेला आहे. 88 म्हणजे ऑलमोस्ट $1 बिलियन रेव्हेन्यू पकडा तुम्ही. 885 मिलियन म्हणजे 88.5, म्हणजे अजून काय ह्यामध्ये 12 ऍड केले तर 100 करोड होते. एवढा रेव्हेन्यू ह्यांनी ऑलरेडी अचीव्ह केलेला आहे. म्हणजे ही कंपनी अजून लक्षात घ्या फॉर्मेशन मध्ये अजून काम करते. तोपर्यंत त्या कंपनीने ऑलमोस्ट एवढी इन्व्हेस्टमेंट म्हणजे एवढा रेव्हेन्यू अचीव्ह केलेला आहे. सो हे पाहण्यासारखं आहे. भारतामध्ये असे कोणत्याही प्रकारचं LLM मॉडेल किंवा ह्याच्यावरती काम करणारी कोणतीही कंपनी नाहीये. पण ही आपल्याला न्यूज आयोग विचारू शकतं. अँथ्रोपिक, OI म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे देऊ शकतात. ओपन एआय, अँथ्रोपिक खालीलपैकी कोणते LLM मॉडेल्स आहेत. ऑप्शन 1 ओपन एआय, अँथ्रोपिक, सी काहीतरी जेमिनी विचारेल, चौथं काहीतरी विचारेल आणि यापैकी नाही वगैरे. अशा प्रकारचा एखादा प्रश्न क्रिएट होऊ शकतो एक्झाम मध्ये, म्हणून आपण हे प्रश्न घेतलेला आहे. सो झालेले आहेत आजचे. तर आजचं करंट अफेअर इथे झालेले. तुम्हाला करंट अफेअर आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचे काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये लिहा. तुमच्या सजेशनवरती नक्कीच पॉझिटिव्हली विचार केला जाईल. थँक्यू.